नमस्कार, मी डॉक्टर अनुजा केळकर. मी सायकॅट्रिस्ट आहे, डी ॲडिक्शन स्पेशलिस्ट आहे, सायकोथेरपिस्ट आहे. केळकर क्लिनिक, घोडबंदर रोड, ठाणेमध्ये ॲज अ सायकॅट्रिस्ट बऱ्याच वर्षांपासून प्रॅक्टिस करते. काही दिवसांपूर्वी एक माणूस आपल्या आईला घेऊन आला. आईचं वय जनरली 60-65 असेल. ते मला म्हणाले की बघा डॉक्टर, ही न एकदम एक्स्ट्रीम निगेटिव्ह विचार करते, एकदम लास्ट गोष्ट विचार करते. हिचं निगेटिव्ह जे विचार आहे त्याचा आम्हाला आता त्रास व्हायला लागलाय. मग जेव्हा हळूहळू आम्ही इन्फॉर्मेशन घेतली तर तेव्हा लक्षात आलं की ते सांगत होते की डॉक्टर, मला समजा म्हणजे मी काही घरी बोललो की माझ्या ऑफिसमध्ये माझी आर्ग्युमेंट झाली आहे, कलिगशी झाली आहे, बॉसशी झाली आहे किंवा काही इश्यूज झाले आहे, तर तिला आता असं वाटतं की बस आता याची नोकरी गेली, आता याला काढून टाकतील नोकरीवरनं. किंवा माझा मुलगा जर उशिरा आला स्कूलमधनं तर लगेच तिला भीती वाटायला लागते की हिचा ऍक्सिडेंट तर नाही झाला, याचं काही प्रॉब्लेम तर नाही झाला खूप मोठा, अजूनपर्यंत घरी कसा नाही आला, आणि एकदम निगेटिव्ह विचार करायला. किंवा घरात सुद्धा माझी बायको काही काम करते, काही भांडं हातातनं पडलं तर तिला काय वाटतं की पायावरच पडलं का, काही कोणाला लागलंच का, काही इजा झाली का, आणि ती घाबरून इकडे तिकडे पळायला लागते. तर हे जे आहे ना ते याला कॅटास्ट्रोफायझिंग म्हणतात. म्हणजे एकदम छोटी गोष्ट असते पण त्याला इतकं मोठं होऊन जातं ती निगेटिव्हिटी की त्याच्यामुळे असं वाटतं की बस दुसरं टोक, की आता बस संपलं, आता काहीही उरलं नाही, आणि आता एकदम निगेटिव्ह ती व्यक्ती होऊन जाते आणि त्याच्यामुळे त्या व्यक्तीला त्रास व्हायला लागतो. मेंदू असं सिच्युएशन जेव्हा एक्सपिरियन्स करायला लागतं तेव्हा मग घाबरायला लागतं मन, किंवा खूप निगेटिव्ह विचार यायला लागतात, झोप येत नाही, असं व्हायला लागतं. जनरली कॅटास्ट्रोफायझिंग इज अ कंडिशन, इज अ सिम्पटम. त्याचं डायग्नोसिस वेगवेगळं असू शकतं. जसं की डिप्रेशनमध्ये, एन्झायटीमध्ये, ओसीडीमध्ये हे कॅटास्ट्रोफायझिंग बिहेवियर असतं. तर आता अंडरलाईन काय प्रॉब्लेम आहे त्या हिशोबाने त्याची ट्रीटमेंट असते. कॅटास्ट्रोफायझिंग बिहेवियर जनरली अशा लोकांमध्ये दिसतं ज्यांना काही पास्ट ट्रॉमाज आहेत किंवा काही खूप स्ट्रेस आयुष्यात ज्यांनी झेलला आहे, किंवा काही लो सेल्फ एस्टीम आहे, किंवा ऑलरेडी जेनेटिक फॅक्टर्स आहेत रिलेटेड टू मेंटल हेल्थ, किंवा थोडंसं हे कॅटास्ट्रोफायझिंग बिहेवियर घरामध्ये मोठ्यांचं होतं, त्यामध्ये दुसऱ्या जनरेशनमध्ये ते उतरलं आहे. तर असं त्याचे वेगवेगळी कारणं आहेत. त्याची ट्रीटमेंट आपण बोललो तर 2 प्रकारे आहे. जसं की मी म्हटलं की डिप्रेशन, एन्झायटी असेल, ओसीडी असेल किंवा अजून काही मेंटल हेल्थ रिलेटेड आजार असतील तर त्याची पण ट्रीटमेंट करावी लागते मेडिकली. आणि दुसरं म्हणजे की त्याचबरोबर काउन्सिलिंग घेणं, थेरपी घेणं. काउन्सिलिंगमध्ये तुमची विचारांची जी दिशा आहे, जो विचारांचा जी तुमची बिलीफ सिस्टीम आहे त्याला बदलण्याकरता त्याला एक वेगळा अप्रोच देणं गरजेचं आहे. त्याचे काय ऑल्टरनेटिव्ह असू शकतात एखाद्या सिच्युएशनमध्ये विचार करण्याचे, त्या हिशोबाने काउन्सिलिंग केलं जातं, जेणेकरून जेव्हा ब्रेन एकदम एक्स्ट्रीम विचार करायला लागतं, जे पॅटर्न टिपिकल बनलं आहे ब्रेनचं, त्याचा ते बदल करण्याकरता काउन्सिलिंग मदत करतं. तुम्हाला मेंटल हेल्थ रिलेटेड व्हिडिओजची अपडेट्स पाहिजे असतील तर तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत मेंटल हेल्थ रिलेटेड व्हिडिओज मिळतील, त्याची इन्फॉर्मेशन पोहोचेल, याच्याकरता लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.